भारतीय रेल्वेने 172 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान चालणारी आशिया खंडातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरीबंदर सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली. जशी जशी वर्ष उलटत गेली तसे तशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पॅनिन्सुला रेल्वे 1900 मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीमध्ये विलीन झाली आणि उत्तरेला दिल्ली, दक्षिणेला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपर्यंत, आग्नेयेला रायचूरपर्यंत तिच्या सीमा वाढत गेल्या. 5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि धौलपूर राज्य रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेचे मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या 5 विभागांसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये 4322.55 रूट किमीपेक्षा जास्त मार्गाचे नेटवर्क आहे. मध्य रेल्वे 492 स्थानकांद्वारे या राज्यांना सेवा देते. एप्रिल 1853 मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील आधुनिक ट्रेन वंदे मातरम एक्सप्रेसपर्यंत रेल्वेने गेल्या 172 वर्षात आपले नेटवर्क यशस्वीरित्या वाढवले आहे. सध्या मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना, नागपूर बिलासपूर, नागपूर इंदूर, नागपूर सिकंदराबाद, कलबुर्गी बँगलोर, पुणे हुबळी आणि पुणे कोल्हापूर अशा 10 वंदे मातरम एक्सप्रेस गाड्या चालवते. मध्य रेल्वे अनेक प्रथम कामगिरीसह आघाडीवर आहे, जसे की पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जनशताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस, पंजाब मेल यासारख्या काही जुन्या गाड्या अजूनही चालू आहेत आणि 100 वर्षांनंतरही त्या प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. 3 फेब्रुवारी 1925 रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवा चालून रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला. आज मध्य रेल्वेचे 100% विद्युतीकरण साध्य झाले आहे आणि उपनगरीय नेटवर्कमध्येही सातत्याने वाढ झाली आहे. सध्या मध्य रेल्वेकडे 5 उपनगरीय कॉरिडॉर आहेत. 3 कोचपासून सुरू झालेल्या उपनगरीय रेल्वे सेवा हळूहळू 9 व नंतर 12 कोचपर्यंत वाढल्या असून 15 कोच असलेल्या सेवा देखील चालवल्या जात आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून मुंबई उपनगरीय भागात वातानुकूलित सेवांची संख्या एकूण 80 झाली आहे. मध्य रेल्वेच्या स्थापनेच्या वेळी मालवाहतूक 16.98 दशलक्ष कोटी टन होती, ती आता 2024-25 मध्ये 82.52 कोटी दशलक्ष टनापर्यंत पोहोचली आहे. याशिवाय अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नवीन रेल्वे मार्गाचे बांधकाम, दुहेरीकरण, पुलांचे बांधकाम आणि 80 स्थानकाचे अपग्रेडेशन यासारख्या पायाभूत सुविधांची कामे देखील केली जात आहेत. नेरळ माथेरान लाईट रेल्वेनेही आपली गौरवशाली 118 वर्ष पूर्ण केली आहेत. नेरळ माथेरान रेल्वेचे बांधकाम 1904 मध्ये सुरू झाले आणि 1907 मध्ये 2 फूट गेज असलेला रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात ही रेल्वे सेवा बंद असायची, परंतु अमन लॉज आणि माथेरान दरम्यानची शटल सेवा दिनांक 29/9/2012 पासून सुरू करण्यात आली आणि ती पावसाळ्यातही चालवण्यात येते. नेरळ माथेरान एनजी मार्गावरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे देखील हाती घेतलेली आहेत. 1853 पासून आत्तापर्यंत मध्य रेल्वे नेहमीच सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.